लोकसभेत आज महायुतीवर बी नाही आणि आघाडीवर बी नाही, आम्ही स्वतंत्रच लढण्याच्या तयारीत आहे. आम्ही महायुतीला आपल्याच माध्यमातून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून आम्हाला 2 जागा पाहिजेत, माढा आणि परभणी. तिने आम्हाला उत्तर काही दिलेलं नाही. आणि आघाडीला आम्ही सांगितलं 3 जागा पाहिजे, एक काँग्रेसनं, एक उद्धव साहेबांनी आणि एक शरद पवार साहेबांनी दिली पाहिजे. आमच्या चिन्ह आम्ही, मी आता आमदार आहे, तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आहे. माझा खालचा सभागृहातला आमदार आहे तो माझ्या पक्षाच्या चिन्हावर आहे. त्यामुळं आम्हाला जो शेअरिंग जास्त मिळेल तिथं आम्ही विचार करू. पण आज सध्याला तर आम्ही स्वतंत्र लढायच्या भूमिकेत आहे. या पक्षाला 4 राज्यात टेक्निकल मान्यता मिळालेली आहे. कारण गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत, बेंगलोरला 1 नगरसेवक आहे, आसामला 1 जिल्हा परिषद मेंबर AB फॉर्मवर निवडून आलेला आहे. आणि 1.2% वोटिंग ऑप्टेंड बाय UP बाय राष्ट्रीय समाज पक्ष. 1.2%. मी NCPपेक्षा आणि शिवसेनेपेक्षा वोट ऑफ पर्सेंट आम्हाला जास्त पडलेला आहे. 3 मतदारसंघात काँग्रेसपेक्षा वोटिंग जास्त घेतलेलं आहे आणि एका विधानसभेत BSPपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये वोटिंग जास्त घेतलेलं आहे. त्यामुळं आम्ही आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण काँग्रेस आणि BJP काय करतं, लीडरलाच लॅडर बनवतं छोट्या पक्षाच्या, आणि ते वरच्या मजल्यावर जातं आणि लॅडर टाकून देतं. लीडर न बनता शिडी बना तुम्ही आमची. तर आम्ही त्या दोघांना बी सांगू इच्छितो की आम्ही शिडी बनण्यासाठी जन्माला लावली, तर आम्ही बी आमचा महल बांधवण्यासाठी झोपडी तयार केलेली आहे. म्हणून आमची झोपडी छोटी आहे, आज फार मोठी आहे असं आम्ही म्हणणार नाही. आज आमच्या अवकात किती आहे तर 2 आमदार आहेत, 98 जिल्हा परिषद मेंबर आहेत. ही आमची महाराष्ट्रातली जमेची बाजू आहे. तर आम्ही आमच्या दृष्टीनं आम्हाला जर 4% वोटिंग मिळालं चांगलं, तर आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतो आहे. आज आम्ही लोकसभेच्या साऱ्या स्थिती आज सध्याला ॲट दॅट पोझिशनला आम्ही साऱ्या जागा लढवण्याच्या मूडमध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये लढवतो आहे, मध्य प्रदेशमध्ये लढवतो आहे, राजस्थानला लढवतो आहे, कर्नाटकात लढवतो आहे, गोव्यात लढवतो आहे. 17 राज्यामध्ये पक्षाची कमी जास्त प्रमाणात ताकद आमची वाढत चाललेली आहे. पण उत्तर भारतात आम्ही 70 जागा उभा आहोत. 80 पैकी 70च्या दृष्टीनं आमची तयारी झालेली आहे. बिहारमध्ये 12-13 जागाची तयारी झालेली आहे. मध्य प्रदेश आहे. पण महाराष्ट्रात आमचा डाव आहे का 48 जागा टाकायला आहे. आम्ही निवडून येऊ असा आमचा दावा नाही, परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचं ह्या बारीनं खातं उघडलं जाईल आणि राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीला जाईल. मी स्वतः माढा, परभणी आणि मिर्झापूर या 3 मतदारसंघात स्वतः लढण्याचा विचार करतो आहे. तर 3 जागा लढता येणार नाहीत कायद्यात. मला 1 महाराष्ट्रातली 1 उत्तर प्रदेशची जागा मी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यातून मी लढण्याचा प्रयत्न करतो.